बिना मायसारखं लेकराला लागून राहिलं. मायसून बी जवळ नाही घेऊ शकून राहिली आणि डोळ्याभरून पाहू शकू राहिली. छाया दाखवलं बी नाही म्हटलं. इनबाई दाखवलं बी नाही म्हटलं छायाले, पोरीला दाखवलं बी नाही. मायलेकीची भेटी करून नाही दिली. हो ना बाई, आता तिनं अर्थ नाहीच म्हणे बाई. म्हणे की दाखवतो आम्ही बरोबर म्हणे. तिथं जर वाटलं म्हणे तिला की मग दाखवतो म्हणे. मशी म्हणे विचारावं, सांगा मग आता काय करावं तर. आता काय करावं आता, देवानं बी सांगा. एवढी काळजी घेतली बाई आम्ही तिची, तुम्हालाही माहीत आहे. पहिल्या महिन्यापासून जसं माहीत पडलं छायाचं तसं आम्ही तिची काळजी घेतली. समजेले माहीत आहे. एकही काम तिला आम्ही करू दिलं नाही. दवाखाने दर महिन्याला दवाखाना, उलचक दुखलं की दवाखाना, उलचक दुखलं की दवाखाना. तिने बी गोळ्या औषधा घेतल्या म्हणा, कोणतंच काम नाही. तिला बेड रेस्ट का काय म्हणतात माय, आराम, ते काही सांगितलं नव्हतं. तरी बी आम्ही तिला आराम दिला की नाही बाबा जाऊ द्या, सुखरूप झालं पाहिजे, सुखरूप झालं पाहिजे. इतकी काळजी घेतली बाई, पण तरी बी जे व्हायचं तेच होते. किती काही काळजी घेतली तरी जे नशिबात असलं ते होतेच, झाल्याशिवाय राहतच नाही. नाही तर तुम्ही पाहता या गलोगलीनं असे भिकारी फिरतात, रस्त्यावर बसणारे लोक फिरतात. त्याचे लेकरं तर त्याच्या बायाच्या डिलिव्हऱ्या कुठं होतात आणि काय नाही, त्याला दवाखाना नसते ना, काही नाही ना काही नाही. त्याचे लेकरं चांगले सुदृढ राहतात, त्या बाया चांगल्या राहतात. त्याला कोणती काळजी असते? कोणतं खाणं पिणं बरोबर असते का, कपडा लत्ता बरोबर असते? पण तरी बी पहा बरं, कसं देवच आहे की नाही, आखरी देवच आहे की नाही. देव त्याच्या पाठीची आहेच की नाही. आता हिची एवढी काळजी घेतली, काजू बदाम, शेव चिक्कू फळाऊ सगळं जे तोंडातून काढीन ते तिला आम्ही दिलं. पण आखरी तिने देवानं तब्येतनं साथच नाही दिली. फक्त देवाला एकच आता विनंती आहे की बापा देवा जाऊ दे, जे व्हायचं ते झालंच. आखरी पैसाही गेला तर जाऊ दे, त्याचे काही वाटत नाही. पैसा काय जाते आणि येते, पण फक्त ती तब्येत लवकर चांगली झाली पाहिजे. उलचक लेकरू आहे बापा, एवढ्या वर्षांच्या पदरात टाकलं, पटकनची तब्येत चांगली झाली पाहिजे, एकच फक्त. हो ना माय, आता मला काय माहीत नाही काय माझ्यापासून का लपेल आहे का माय बाई माहीत नाही. आता मी किती काळजी घेतली बरं घरदारानं तिची, काय करावं बाई आता काही समजून नाही राहिलं. बरं येईन बाई, ते दूध आणता का मग काढून तुम्ही आईच्या माईचं? ते कोणती मशीन आहे माझ्या दुधाचीच मशीन आहे, नर्स ते पंप का काय ते आणलं माझ्या आता, त्या नर्सले द्या ते तेवढं दूध काढून आणलं की मग मी इल्या पाजू आपण चमच्यानं. आता ते पावडरचं दूध पाजतात. आता त्या पावडर दुधाला काय चवनाट हो माय बाई, ते काय लेकराच्या अंगाला लागते काय? 3 दिवस हेच पाजा म्हणते मावशी. मग आता त्या पोटात काहीच नाही म्हणते, अशी म्हणते. आणि ती मशीन आणायला लावली काय माय बाई. नाही दूध गीत नका काढायला आतापासून नाही. त्याच्या काही खायला नाही, तिथे सलाईन चालू आहे ना, ती इकडे वार्डात आणखीन की नाही तिले, मग ते खाईन पिईन की नाही त्या वागती आहे ती, म्हणून तिने मशीन आणून ठेवायला लावली आपल्याला. आता ते होतं पाकिट दिलं बाई तिनं, लिहून दिलं होतं, गोपालनं आणलं. आपलं गोपालनं म्हणतो बाई विठून, तर त्यानं आणलं ते. तर म्हणे आई तेव्हा आता चमचा तेव्हा बरं त्यात पाणी टाकत ते 5 म्हणे, असंच दूध पाजा लागते. पावडरचं दूध आहे माय कोणतं माय बाई, त्यात काय ताकद राहते हो माय त्या पाण्यात, सांगा बरं माय बाई. आईचं दूध अलगच आहे, ते हे दूध काय ना पाणीच आहे ना ती. नाही ना, ते लेकराच्या हिशोबानंच बनलेलं आहे ते पावडर. म्हणजे त्यात आहेत ते सगळे जीवनसत्व प्रोटीन सगळं आहे त्याच्यात, लेकराच्या अंगाला पाहिजे लागतात तसे, म्हणजे लेकरासाठीच आहे ते. मला काही इतकं समजत नाही बरं बाई. नर्स म्हणे म्हणे आजीबाई, म्हटलं का हो पावडरच आहे म्हटलं, याचं पाणी बाजू का म्हटलं माय बाई माया नातीले. तर म्हणे आजीबाई ते लेकराला जे ते आवश्यकता आहे त्याच्या शरीराले ते सगळं आहे म्हणे त्याच्यात, तुम्ही पाजा म्हणे. म्हटलं बरं मॅम, मला काय कळते म्हटलं, आमच्या वक्ती का होतं म्हटलं असं पावडर गिवडर. माय बाय होय बाई, तिला तेव्हाच लगे दूध पाजायला गे माय लेकराले. आता तर लगच नाही म्हणते बापा, हे अलग घ्या पावडर काय गोयान मोया, यांनी सगळं जमाना खराब झाला ना हो. नाही तर काय माय बाई, उठ बापा अजू कटा आहे निरा. बरं तिला मँडर घेऊन किती बसता, खाली टाका नाहीत तिला आता. हो टाकतो ना खाली. म्हटलं बाई प्रियंका येऊन राहील, ती आलीच नाही. दस पाहुणे म्हणत हिचे बाबा प्रियंका गोपाल येऊन राहिले म्हणे, जसं गोपाल बाप्पू येऊन राहिले म्हणे, तर आलीच नाही अजून. हो येते ना, तुझी मोठा बहान म्हटलं, डब्बा घेऊन ये म्हटलं आमचा, मग घे म्हटलं आता.
कायचा माझा डबा हो, काही धकवती नाही नाही बाई. सकाळचा डबा होता की नाही तसाच राहिला. मला तर काही धकलो नाही बाई. मग ती बाजूची बाई होती कोणी म्हणे आम्ही वाडेगावच्या आहो म्हणे. तर मग तिने काही डबा नव्हता आणला. तर मग मी म्हटलं बाई बा एकच पोळी खाल्ली म्हटलं. उष्टा नाही काही नाही म्हटलं. सरळ डबा तिला देऊन दिला मी माझ्या आयुष्याचा. काय बाई धकवतच नाही ना. आणि टाकून दिल्यापेक्षा म्हटलं कोणाच्या पोटात तरी जाईल. ते बाई म्हणे बरं झालं म्हणते मी गेलं. हटलीतले खाणे वाटत म्हणे ओळखच येते म्हणे हटलीतलं खाल्लं की. त्याला गोट मेलगोट मी दिन द्यावे येऊन डबा दिले. हो ना बरं केलं बाई बरं केलं. हो आली काय हो प्रियंका. मी तुझीच वाट पाहून राहिली होती. हो हा टिफिन आणला ना. आता गरम गरम आहे जेवण करून त्या दोघी जणी. आणि काय करू राहिली आपली दिदू. ए दिदू अरे हा आई हे तर पाहून राहिली मस्त. झोपली नाही काय. हा नाही तर लेकर तर लहान म्हणजे झाल्यावर पण डोळेच लावून घेत असतात. ही तर म्हणजे कुठं पाहून राहिली. हो तिला माहिती आहे ना आपली काकू येऊन राहिली म्हणून ती वाट पाहू राहिली होती हो प्रियंका ती. हो हो तिला माहित आहे ना आपली काकू आहे आपल्या लाड करायला येऊन राहिली म्हणून तीच वाट पाहून राहिली होती ती. हो काय ओ पाहू पाहून कशी पाहून राहिली पहा ना. टुकू टुकू पाहती मटकी. हा किती वाट पाहायला लावली. आली पिल्लू. आम्ही म्हटलं पिल्लू कधी येते कधी येते. कधी येते म्हटलं पिल्लू बाहेर पोटाच्या. आली. किती वाट बघितली का दिदू तुझी. आम्हाला माहीतच नव्हती एवढी गोड गोड दिदू येणार आहे म्हणून. आई दे ना माझ्या मांडीवर. तू जेवण करून घे गरम गरम आहे तर मस्त विनी विनी. हो घे ना माय घे. बस इथं पलंगावर होती या मांडीवर. राहू दे ना खाली ठेवते तिली पाडशीन गिडशीन. काही बोलता आपलं मी गेला अरे का पाडायले. काही नाही का बोलत मला घेता येते. नाही घे घे नाही पाडत ते. घे घे हो प्रियंका घ्या वाटते तिले घे. नाहीतर काय काही येते मी का पाडते का. काही बोलत राहता. बरं आई बरं मी काय म्हणते आपल्या ताईला फोन केलात का मंडळी शेतात ताईला. त्यांना माहित आहे की नाही बाळ झालं म्हणून. नाही वो काय वो नाही लक्षातच नाही कोणाच्या मंडळी शेताला फोन करायचा. गोपाल लावता का रे फोन घे. अरे नाही माझ्या काही लक्षात नाही राहिलं. पाय वो लावून दे ना मग. बरं मी लावतो मग फोन. राहू द्या मीच लावतो आत्याबाईले. अभिनंदन करतो आत्याबाईचं. मीच लावतो फोन ताईले राहू द्या. ठीक आहे तू लाव मग. आई जाय मग जेवण करून घे मग जा दोघी जणी जेवण करून घ्या मग पाहतो आम्ही वाढाली. आई वहिनीची तब्येत कशी आहे आता. अरे हो ताईची तब्येत कशी आहे. ताईला भेटू देतात का. ताईला भेटून येऊ का पहिली मी. नाही ना भेटू देत नाही तिले. नाही मग भेटले उद्या भेटू देतील मग उद्या जाते मी तिले पायाले. पण तब्येत चांगली आहे ना आता. हो माय चांगली आहे म्हणतात माझ्या नर्सा. त्या का आपल्याला अंदर येऊ देतात का काय होते आयशीयूत. काल दिलं तर फक्त एकदा ती तिच्या पप्पानं आपल्या बाळाच्या पप्पानं नांदा लावला आग्रह केला होता. हातच जोडले होते त्यानं म्हणे पाहू द्या म्हणे एकदा तरी. म्हणून मग ते नर्स म्हणे मॅडमला माहीत नाही तर म्हणे ते मॅडमच्या चोरून तिनं आम्हाला एकदा पाहू दिलं छायाले. डबल तर माझ्या छाया आम्हाला डोळ्यात दिसली बी नाही व या लेकराला दाखवलं नाही. माया लेकीली ताटातूट केली. काही दाखवलं नाही काही नाही. तिला माहीत बी नाही आपल्याला पोरगी झाली का पोरगा झाला तर काहीच नाही. काय करतो सांग आता. पाहू देत नाही भेटू देत नाही बोलू देत नाहीत. हो ना काय बाई खरं ना काय हो त्याचं नव्हतंच म्हणजे काहीचं काही झालं. पण काही काळजी नको करू आई तू. ताईला एकदम चांगलं वाटेन पाहिजे तू. ताईनं कधी कोणाचं वाईट नाही केलं बरं. त्याचं चांगलंच होईल काहीच होत नाही. आई हे बाय मी माझ्या मम्मीला फोन केला आता की नाही. माझी मम्मी काय म्हणे आज खूप बायांची तब्येत होते म्हणे खराब. काही टेन्शन नको घेऊ म्हणे. चांगलं होऊन जाईन म्हणे सगळं. आणि जो तो हेच म्हणते चांगलं होऊन जाईन. माहिती आहे का आपल्या किती मोठ्या कमेंट्स आल्या म्हटलं आपल्या सबस्क्रायबर बहिणी भावांच्या. छायाताईला सगळ्यांना छायाताईंनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या बरं की बाळ झालं म्हणून सगळं शुभेच्छा दिल्या आपल्या पूर्ण परिवाराला. आणि सगळ्यांना देवाला प्रार्थना केली की छायाला चांगलं वाटेल म्हणून. हो काय व छायासाठी प्रार्थना करायला नाही आपले बहिणी भाऊ सगळे. काय किती चांगले आहेत. हे पहा तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुमच्या कमेंट्स वाचून मला इतका आनंद झाला ना मी सांगू नाही शकत. एवढ्या कमेंट्स बापरे. जवळपास म्हणजे खूप साऱ्या कमेंट्स आल्या. म्हणजे 30-35 कमेंट्स असतीलच. म्हणजे मी खूपच सगळ्या कमेंट्स वाचल्या. सगळ्या कमेंट्सला मी लाईक पण केलं बरं का. आणि ज्यांच्या कमेंट्स लाईक नशीन केलं त्यांना मी खरोखर म्हणजे सगळ्यांना मी खूप मनापासून त्यांचे आभार मागते की तुम्ही आम्हाला एवढ्या छान शुभेच्छा दिल्या. आमच्या बाळाला शुभेच्छा दिल्या. आणि आमच्या छायाताईबद्दल तुम्हाला एवढं वाटते की छाया चांगली झाली पाहिजे. खरंच तुम्ही आमच्या चॅनलला खूप प्रेम दिलं बरं.
खूप प्रेम दिलं. छायाताईला खूप प्रेम दिलं, मला खूप प्रेम दिलं, तुमच्या सगळ्या फॅमिलीला खूप खूप तुम्ही प्रेम देऊन राहिले. खरंच तुमचे खूप खूप आभार मानते मी. आमचं बाळ पण तुम्हाला आवडलं. आणि एका ताईची कमेंट्स होती की सरांना का मुलीच होतात का? तर ताई होऊ द्या ना मुलीच तर नाही आहे. मुलीची संख्याच तर कमी आहे. का बरं? मुलीच छान असतात, मुलीच तर पाहिजे. मुलं आणि मुलीमध्ये काय फरक आहे ताई? आम्हाला मुलगीच पाहिजे होती, मुलगीच झाली. आता आमच्या छायाताईला चांगलं वाटलं की झालं चांगलं सगळं. तुमच्या एवढ्या छान शुभेच्छा आमच्या पाठीशी आहे, एवढे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, तर आमच्या छायाताईला लवकरच चांगलं वाटेल. आणि व्हिडिओ अजून संपला नाही बरं, समोर व्हिडिओ आहे. आता मी बाळाच्या आत्याला फोन लावते आणि सांगते की तुम्हाला भाची झाली, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि आज पण लाईक करा व्हिडिओला, आणि आज पण कमेंट्स करा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. नाही बाई, तेजस्वीला माहित आहे की नाही काय माहित नाही बाई. मी झडकीला पुरकी झाली म्हणते तिच्या. सांग मला आता ते सुनंदा सांगे. नाही बाई फोनही नाही केला हो एक, सांग बरं. या पोरीनं असं केलं तर आपल्या मामाला फोन नाही केला त्या घरचे ना. या पोट्टीनं असं केलं ना, राहिली नाही पोट्टी. सांग एक फोन नाही केला का तिच्या घरून, एक फोन नाही आला म्हटलं. मलाच बेकार वाटून राहिलं. तेजू तेजू. काय ग मम्मी काय? त्या छाया पोरगी झाली म्हटलं. तू जेठानी छाया पोरगी झाली तिले. हो का? कधी झाली? काय झाली ना, मला सुनंदा मावशी सांगे. तिकडे गेलची मी तर म्हणे की का तेजस्वीच्या जेठानीला पोरगी झाली म्हणे. मी म्हटलं मी काही म्हटलं नाही तिले. तर मी सुनंदा कशी आहे, तो इकडे काही बोलते तिकडे काही बोलते, चबरी आहे ते बाई कसं तवर आहे काय हो. तिच्याकडे कोणती गोष्ट सांगायला नाही परत बरं. तर मग मी म्हटलं हा झाली हो म्हटलं माहिती आहे मला. तर म्हणे गेलं नाही का म्हणे पायाले. म्हटलं जातो म्हटलं आता. सांग आपल्या घरून एक फोन बी नाही बिचारी आपल्याला. तुली नाही का काही स्टेटस बिटस काही मेसेज विषय दिसला कोणाचा पाहुण्या घेऊनचा? मला माहीत नाही, त्याने सगळ्यांना ब्लॉक केलेला आहे. त्यांचे स्टेटस वगैरे दिसत नाहीत मला. असतील तर मला नाही माहीत. चांगलं केलं, घरच्या लोकांना ब्लॉक केलं. चांगलं केलं व लय महान कार्य केलं त्या. घरच्या लोकांना ब्लॉक केलं तर अजून तोंड वर करून सांगतं लाज नाही वाटत तुले? त्याने काय केलं मग? त्याने तुला ब्लॉक करून टाकलं. तुझ्या बरोबर आम्हाला करून टाकलं. नवीन तू जन्माला आला त्याच्या घरात, पोरगी झाली म्हटलं त्या छायाले. मैत्री आहे का आपल्याला? सांगितलं तरी काय? जाऊ दे ना मग. नाही सांगितलं तर नाही सांगितलं, काय फरक पडते आपल्याला? काही जायचं नाही बघायला. जाऊ नको, ते जाशील नाही तर मोठेपणा करायला. नाही माय बाई आपल्याला जास्त लागते नसो तसं काही गरज नाहीये. त्यांना सांगितलं का आपल्याला, मग कशाला? हो ना, तुला जायचंच नाही त्या घरात. तुला समज पैसे तोडायचे आहेत ना आता, मग तू अशी म्हणून राहील. लाज नाही वाटत ना तुला उलशिक बी? मम्मी प्लीज माझं डोकं नको दुखू. तो डोकं खूप दुखून राहिलं माझं. तुझं लेक्चर ऐकायचं नाही आहे मला. तेच ते मला डोकं दुखून राहिलं आता. शाई नाही वाहनाची हे पट्टी ऐकतच नाही रे. इथे अद्दल चांगली घडलीच पाहिजे. इथे चांगली देव घडवते पाहिजे एक दिवस. ले गरवर नाही खंबंड आहे, खायचं आहे काय मी दिली. हळदी कुंकू सांगून देते. आधी कोण्या सोसायटीमध्ये जाऊ? या इकडे जाऊ का इकडे जाऊ? ए मध्ये जाऊ का बी मध्ये जाऊ? अच्छा पहिले ए मध्ये जाते नंतर बी मध्ये जाते. अरे इथं रश्मी आहे. रश्मी. अरे श्वेता, अगं मी तुझ्याचकडे येणार होती आता. संध्याकाळी माझ्याकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, तर येशील? बरं आहे का तुझं? इकडे चालली होती आणि मला तुझ्याकडे येणार होती म्हणते. बरं आहे तर सांगून देऊन राहिली मला. माझ्याकडे येऊन नाही सांगितलं तू. हळदी कुंकू आण तुझ्याकडे, मग घरी येऊन सांगायला पाहिजे ना. घरून आमंत्रण द्यायला पाहिजे. रस्त्यावर भेटली म्हणून सांगते का काय? अगं नाही ग, खरंच मी तुझ्याकडे येणार होती. आज सध्या येणारच होती बघ मी म्हटलं पहिले ए मध्ये जाते नंतर बी मध्ये जाते म्हटलं. हो का? मी पण तुझ्याच घरी चालली होती. माझ्या घरी पण संध्याकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, तू पण येशील? अच्छा बघ बरं, मग तुझा पण चक्कर वाचला आणि माझा पण चक्कर वाचला. चल आता दोघी मिळून हळदी कुंकाचं सांगू सगळ्यांना आमंत्रण. चला आधी बी मध्ये जाऊ नंतर ए मध्ये जाऊ. हो चाल. अरे एक मिनिट थांब, माझ्या भाऊजाईचा फोन येऊन राहिला. अच्छा बोल ना, बोल. हां बोला प्रियंका बाई. कशी काय आठवण आली बाप्पा ननदची? श्वेताताई अभिनंदन, तुमचं भाची झाली म्हटलं तुम्हाला. हो का, भाची झाली का? अच्छा चांगलं आहे ना मग. हो ते
मग काल झाली ते. हो का, काल झाली का? तू आज फोन करते मला नाही? बरं आहे बाबा. आम्हाला काय केला नाही नसते केला चाललं असतं. आम्ही कोण लागून गेलो तुमचं नाही. आम्ही काही आम्हाला एवढं इम्पॉर्टंट आहेत थोडी ना तुमच्या नजरेमध्ये नाही का? हो, की नसतं काहीतरी चालून गेलं असतं, काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. ताई तुम्हाला वाईट वाटलं असेल लेट फोन केला, पण तुम्ही कारण तर पहिले विचारा. तुम्ही विचारून पण नाही राहिले, मीच सांगते तुम्हाला. ताई छायाची तब्येत सिरियस आहे म्हटलं, ICU मध्ये आहे म्हटलं छायाताई. हो का ग? अच्छा, ICU मध्ये आहे का? बापरे, एवढी चांगली काळजी घेतली घरच्या लोकांनी, एवढे पैसे लावले दवाखान्यामध्ये. शब्दा परत दवाखाना होता ना, कधी शिंकच राहिली तरी दवाखान्यात जात होते ना तुम्ही दोघे जणी. मग एवढं सगळं चांगलं असून सुद्धा कशी का सिरियस झाली का? तर काय करावं ते का आपल्या हातात आहे का? तेच तर आम्हाला समजून नाही राहिलं. ते म्हणतात ना जेवढं तेवढं कमीच राहते. ते कसं आहे का, थोडंसं पुण्य पण पाहिजे नाही का, कर्म पण पाहिजे चांगले. आमचा बद्दल निघून राहिला. काय काय बोलत आहे तुम्ही? काही नाही, ठेव म्हटलं फोन, मला काम आहे, माझ्याकडे हळदी कुंकू आहे आज. माझी मैत्रीण उभी आहे समोर, मला आमंत्रण द्यायला जायचं आहे बायकांना. ठेव मग. ओ ताई, हो ठेवते ना. हळदी कुंकू आहे का? आमचं तर गेलं हळदी कुंकू, आम्हाला दिस पडली ना, आता बाळ झालं तर आम्हाला करायला चालत नाही. बरं तुम्ही कधी येऊन राहिल्या मग? बघू आता, बघू कधी यायचं तर. तुमचं काही निश्चित नाही आहे अजून, माझ्या मनात पण नाही आलं जायचं का तिकडे, ठरवलं पण नाही. कसं आहे आता, तुम्ही लेट फोन केला तर आम्हाला पण लेटच यायला भेटेल नाही का? बघू, वेळ मिळाला तर येऊ. बरं ताई, ठीक आहे. हां. आपल्या घरी कधी करतो बाई हळदी कुंकू? हा, बाया करून राहिल्या बा गावातल्या. म्हटलं आपल्या घरी गोई करतो. करून टाक ना बाबा पटकन. मामाची आज करून टाकतो म्हटलं हळदी कुंकू. ते नाही राहिले ना आणायचे. सुरेश बाबाला सांगलं तर ते नाही की आणून नाही दिले. आपल्या गावातल्या दुकानातून आणून द्या म्हटलं. तो कायचा आणते बाई, तो वावराच्या कामात लागेल. तुला काय पाहिजे मी देतो आणून, तिकडे मी जातो सोन्याला घेऊन. मला सांग, मी देतो आणून. मामाजी ते भरण्या आणून द्या मग मला प्लॅस्टिकच्या. हा, भरण्या वाटतो काय? अरे त्या भरण्याचा काय उपयोग येते का बाई? उली उली भरण्या राहतात त्याचा काय उपयोग येते बाबा? काही उपयोगात आली पाहिजे अशी वस्तू दिली पाहिजे बाबानात. आता मामाजी मग ते वस्तू लय महाग आहेत ना बाकीच्या, ना आपल्या हात नाही पुरत ते तिथपर्यंत, म्हणून आपल्या बजेटमधली वाटत असते मी वस्तू. हो बाई, बजेट मधलीच. पण 10 रुपयाची भरणी आणतात, त्याच्या 10 रुपयाचा अगरबत्तीचा पुडा वाटला तर चालते ना बाई हो. अगरबत्तीचे पुढे ते वाटून लोक देवाजवळ लावतात अगरबत्ती, धूपबत्ती, कापूर. असं दिलं तर चांगलं वाटते बा मला. आता तुमच्या बायातलं मला काही कळत नाही बापा. ते तर म्हणशील की माझ्या सासरा बायाच्या मधात तोंड घालते. मी आपली एक तुला सल्ला दिली बरं, पटत असेल तो ये. नाही मामाजी, चांगली सल्ला आहे तुमची, मस्त आहे हो. 10 रुपयाची भरणी आणल्याच्या 10 रुपयाचा अगरबत्तीचा पुढा आणले पुरते. पटली मला तुमची सल्ला. बरं मामाजी, मग मला 4 डझन अगरबत्तीचे पुढेच आणून द्या ना. बरं बापा, मग आणून दे तुला अगरबत्तीच्या पुढे. काय बरं, मी म्हणजे मामाची नाम म्हटलं म्हणून वाटतं मी. माया काही नाही बापा त्याच्यात. त्या मनात वाटशील तर वाट, ते मनात भरणी वाट नसेल तर भरणी वाट. देतो तुझ्या आणून मी. नाही नाही मामाजी, नाही चांगली वाटते ना, खरंच आहे. माझ्या डोक्यातच नाही आलं हे. मस्त वाटते, उलट चांगलं वाटते अगरबत्तीचे पुढे. हो खरंच आहे, लोक देवावर लावतात, मंदिरात लावतात, उपयोगात येतात. नाही तर काय, तिथे इकडे इकडे पडते प्लॅस्टिकची वस्तू. मी तेच तर म्हणून मामाची धर चाल की काय बाई हे तू इतकू वस्तू कामात नाही येत काही नाही. पण मोठ्या मोठ्या वस्तू घ्यायला आपल्या हातही पुरत नाहीत ना. शांताबाई घेतात मोठ्या मोठ्या वस्तू, आपण कुठे घेता? हो बरं, आणून देतो मग. सोन्या कुठे गेला लेक, सोन्याला नेलं असतं. ओ माय मंदा, काय हो? हळदी कुंकाला जा म्हटलं, संध्याकाळी हळदी कुंकू आहे माझ्याकडे. असं काय, संध्याकाळी ठेवलं काय? मी उद्या ठेवलं बिचारी. हो का? संध्याकाळीच ठेवलं. माहिती तर तनुला म्हटलं सांगून दे का, आता म्हणते नाही, ते मोठी आई म्हणते हे तुझ्या मायला काय होते सांगायला आले, लेकराव डिरप पाठवते अशी म्हणते. अमाय मी आणि म्हटलं माय बाई मंदा,
ते एक दिवस ती आलती माय काहीतरी होतं पूजा सत्यनारायणच्या काय त्या घरी तर ती शांताबाई बसेल होती. तर शांताबाई म्हटलं होतं बाई मी आता काही म्हटलं नाही तिला आण बरं तिले. माझी पोरगी खोटी नाही बोलत काही. माझी पोरगी खोटी बोलूच शकत नाही. मला पूर्ण गॅरंटी आहे. असं काय बरं आहे मग. राहू दे ना बाई, काही नांदी नको लागू, जाऊ दे. नाही हो बरं बाई येईन ना हळदी कुंकाला होईन. माझी पोरगी खोटी नाही बोलत. जेवली का बस तसेच बसले. झालं बाबा जेवण. सुनबाई मले वक्तावर जेवण देते. हो का जेव्हा पाहिजे तेव्हा सुनीचाच मोठेपणा सांगते बुडग. प्रियंकाचा फोन कसा काय आला? हॅलो ताई. बोल काय म्हणता? अभिनंदन ताई, आता झाल्या तुम्ही. भाची झाली तुम्हाला. हो का ग कधी झाली भाची? ताई कालच झाली हो ताई ती. खूपच लवकर फोन केला का मग? ननदला सगळं शेवटी फोन केला वाटते. खाऊन घेतलं सगळं, जिलेबी वगैरे खाऊन घेतली वाटते, डकार विकार मारली वाटते, मग मला फोन केला नाही? नाही हो ताई, कशा बोलून राहिला तुम्ही? ताई कोणालाच फोन नाही केला ना. छायाची तब्येत नाही ना चांगली. तब्येत सिरियस आहे छायाची. ICU मध्ये ॲडमिट आहेत त्या, म्हणून नाही फोन केला. स्वतः त्यांनाच तर पोरगी नाही पाहिली अजून. मग छाया ICU मध्ये ॲडमिट आहेत मग त्याच्याशी माझ्याशी काय मतलब आहे? मी म्हटलं का तुला ॲडमिट होय म्हणून? ते काय काय ॲडमिट छाया आहे, तू आहेस काय? तुला एक फोनचे बटन दाबायला काय काय पोट झळले होते का तुझे? कारण सांगते, कारण तुझ्याकडे तू तयारच असते का ग? प्रत्येक गोष्टीसाठी कारण तयार असते तुझ्याकडे. ठेव फोन. हळदी कुंकू माझ्याकडे संध्याकाळी काम आहेत मला. बाई मंदा खाली तोंड आहे बाई. सांग भाऊजीचा कोणाला भाजी झाली तर चांगलं बोलावं की नाही, तर बोलून बी नाही राहिली चांगलं. खरं बाई पण एवढं जबर बी नाही पाहिजे बरं.